पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले. अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर आरोप, तर कोणता नियम पाळला पार्थ पवारांनी सांगावं, दानवेंचं आव्हान. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये सर्व माहिती मागवली, या संदर्भात योग्य चौकशी होईल. कुठेही अनियमितता झाली असल्यास कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. कोणताही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपानंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण, तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवारांचा नकार. आपण मराठी अमराठी करत राहणार आणि यांची मुलं जमिनी लाटून बंगले बांधणार, पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा. पार्थ पवारांवरील दानवेंच्या आरोपांनंतर वडेट्टीवारांची मागणी, तर ईडी सीबीआय आता झोपलेत का, वडेट्टीवारांचा सवाल. माझ्याकडे तक्रार आल्यानंतर कारवाई सुरू करणार, पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणामध्ये बावनकुळेंची प्रतिक्रिया. पुणे जमीन प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवलेंसह दुय्यम निबंधकांचं तत्काळ निलंबन, तर पुणे प्रकरणाशी संबंधित सर्वांवर कारवाई होणार, सूत्रांची माहिती. धाराशिव दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची क्लिपच ऐकवली, तर मला घरी बसत होतो म्हणतात, पण मी घरी बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, ठाकरेंचा टोला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. मला भकास मंत्री म्हणणारे स्वतः 2.5 वर्ष घरी बसले होते, जेव्हा फिरायचं होतं तेव्हा फिरले नाही, ठाकरेंच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर. काम करा नाहीतर पद सोडा, काम न करणाऱ्यांना काढून टाका, मतदार याद्यांवर काम करा, अन्यथा उमेदवारी मिळणार नाही. पुण्यातील पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरे संतापले.